सरांच्या चिडचिडीचं कारण कदाचित या डायरीतच सापडेल. असं नक्की काहीतरी. सरांचा पास्ट आणि मॅडमचं हे असं असणं, त्याचं नक्की काहीतरी संबंध आहे. या दिवशी आईनं माहीला केबिन मध्ये बोलवलं. बोला, काय बोलायचंय? मॅडम, तुम्ही काही बोलणार आहात की नाही? की तुम्हाला काही बोलायचं नसेल तर मी निघतो. आयुष्यभर असंच सुखी ठेवशील माझ्या मुलीला. खूप मोठा धक्का बसला का माझा प्रश्न ऐकून? खरं तर मी इतके दिवस हेच बघत होते की तुझं माझ्या तन्वीवर खरंच प्रेम आहे की तिच्या पैशावर डोळा आहे तुझा. नाही, आजकाल असे खूप प्रेमवीर येतात आयुष्यात आणि खरी परीक्षा द्यायची वेळ येते तेव्हा हातपाय गळून जातात त्यांचे. आणि मला बघायचं होतं की तू तुझ्या प्रेमासाठी कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतोस. मी खूप वाईट वागले तुमच्याशी. तन्वीला प्रेशराईज केलं, तुला धमकवायचा प्रयत्न केला, पण हा सगळा त्याच परीक्षेचा एक भाग होता. बट एनिवेज, कॉंग्रॅच्युलेशन्स, तू ह्या परीक्षेत पास झालास. आणि माझी खात्री आहे की माझ्या तन्वीला तू नक्कीच सुखी ठेवशील. थँक्यू, थँक्यू सो मच मॅम. मॅडम, का वागलात तुम्ही असं? नेमकं काय कारण होतं? आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमाला तुम्हीच परवानगी दिलीत? अरे, ही मधली काही पानं फाटलेली दिसतात, पण कोणी फाडली असतील ही पानं? तुम्ही असं का वागलात ह्याचं कारण कदाचित त्या 4 पानांमध्येच असू शकतं. अरे वा रागिणी, वा, गौरी घटस्फोटाला तयार झालीच तर शेवटी. वा 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 रागिणी, यू आर ग्रेट. गौरीचं नाही, तुझे आणि अर्पिताचे डिवोर्स पेपर्स. आमच्या का? म्हणजे आमचा का? मला सांग ना, अर्पिता तुझ्याकडे गौरीबद्दल काही वाईट बोलली का रे? नाही. किंवा कालपासनं तिने गौरीबद्दल काही चिडचिड किंवा तक्रार काही व्यक्त केली? नाही. नाही. आणि तुला याबद्दल काही विचार करावा असा वाटला नाही, है ना? नाही, बरोबर आहे म्हणा. आता बायको चिडचिड करत नाहीये म्हटल्यावर आपण जरा गेम खेळून घ्यावा असं वाटलं असेल तुला, नाही का? हा, रागिणी, उत्सुक आहे ना माझ्या मोबाईलवर नको येऊसा, आधीच सांगून ठेवते तुला. अर्पिता नाही बोलली गौरी बद्दल, पण यात तुला काय खटकलं ना ते सांग. कारण ती गौरीला एक्सेप्ट करायला लागली हळूहळू. कळतंय का? ती गौरीला एक्सेप्ट करायला लागलीये अभिची बायको म्हणून आणि तिची नणंद म्हणून. हे नाही, अशीच वेळ येणार आहे तुझी लोकांकडे बघायची, याच्या त्याच्या तोंडाकडे बघायची. हीच वेळ येणार आहे तुझ्यावर. कोणी पैसे देते का, कोणी खायला देते का, ही कारण ती गौरी आहे ना, ती आता या घरची मालकीण होणार. आणि तुझं जे स्वप्न आहे हे घर तुझ्या नावावर करण्याचं, ते स्वप्नच राहणार. रागिणी, तू उगाच ना मला टाइम मशीन मध्ये बसून पुढे नको घेऊन जाऊस. नाही म्हणजे या सगळ्यांचा आणि माझ्या आणि अर्पिताच्या घटस्फोटाचा काय संबंध आहे? तुला द्यावा लागणार आहे अरे डिवोर्स अर्पिताला. अगं पण का? मी सांगते म्हणून. अगं पण हो, अरे दादा, तू तुझ्या बहिणीसाठी जर अर्पिताला डिवोर्स दिलास तरच गौरी अभिमन्यूला डिवोर्स देईल. अरे, घराला जोडून ठेवणारी
आदर्श सून नाहीये का ती? हा, तेच बनायचंय ना तिला. दादा, हा. तू तुझ्या बहिणीसाठी काहीतरी केलंस हा. तरच अभि त्याच्या बहिणीसाठी काहीतरी करेल ना. दादा, तुझ्या बहिणीसाठी एवढं करशील ना रे? प्लीज करशील ना रे? हो हो हो. मी कॉलेज सोडलं तेव्हा तुम्ही मला म्हणाला होतात की तुम्ही मला घरी शिकवाल म्हणून. एवढं काय झालंय? मी तुम्हाला आधीही सांगितलंय, तुमच्यावर प्रेम करण्याची जबरदस्ती नाहीये. आणि तसंही प्रेमाचा आणि शिकवण्याचा काही संबंधही नाही. तर त्या दिवशी आपण भारतीय साहित्यशास्त्राबद्दल बोललो, त्याचा आपण विचार केला. तसं आता आपण पाश्चात्य साहित्य प्रकाराकडे वळूया. आता त्याच्यातली रूपक प्रतीक कुठली आहेत जी तुला माहिती आहेत? हार्ट, हा? हार्ट, हृदय, हृदय, बदाम. हा, पाश्चात्य प्रतीक आहे ना प्रेमाचं. पाश्चात्य साहित्य काय फक्त प्रेमाबद्दल असतं का? मला तेवढंच माहितीये. मी ते इंग्रजी साहित्य जरा कमी वाचलंय ना. एवढं बरं माहितीये तुला? पाश्चात्य साहित्यामधला सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे शोकात्मिक, ट्रॅजेडी. त्याच्याबद्दल आता जाणून घेऊया. कळलं का सांगितलेलं? हा. हे वाच, विचारणार आहे मी तुला. कसली पानं आहेत सर ती? तुला काय करायचं त्याच्याशी? मी तुला काय सांगितलं की माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये लक्ष घालायचं नाही. तू अभ्यासाकडे लक्ष दे. आम्ही जे केलं ते करायचं माझं डेअरिंग कसं झालं मला अजूनही कळत नाहीये.
सध्या तरी या मेणबत्त्यांच्या राज्यात आपण एवढंच करू शकतो. तुझ्या माझ्या पुरतं लग्न राजा राणीच, इतर प्रजानंतर. हो पण पण आपलं खरं खरं लग्न होईल ना माही? माझ्यावर विश्वास नाहीये. आहे, पण मला माझ्या आईचा रागही माहिती. काळजी करू नकोस. आता इथून पुढे आयुष्यात तुझ्यावर कुठलंही संकट आलं की त्याला आधी माहीचा सामना करावा लागेल. माही, पण आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं संकट माझी आई आहे. आणि तिला जेव्हा मी आपल्याबद्दल सगळं सांगितलं ना, तेव्हा तिने ते सगळं ऐकलं, पण काहीही न बोलता निघून गेली. मला माहितीये ही वादळापूर्वीची शांतता आहे. आई नक्की काहीतरी करेल. मला भीती वाटते. आणि नको विचार करूस. हे बघ मॅडम, आता आपलं काहीही बिघडवू शकणार नाहीये. जगासाठी नाही पण आपल्यासाठी तरी आपण एकमेकांचे झालो होतो. त्या मेणबत्तीच्या अग्नीला साक्षी मान. पण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने सुद्धा आपलं लग्न व्हायलाच हवं ना. आपल्या मनाची साक्ष आहे ना. आणखी साक्षीदार कशाला हवेत? हा, हे बघ तन्वी, प्रेम आपण दोघांनी केलंय एकमेकांवर. संसारी आपल्या दोघांचा असणार आहे. मग तिसरा माणूस कशाला हवा? हे बघ, मी आधीच सांगतो, आपल्या संसारात इतर कोणाची डवळाडवळ मला चालणार नाही. ना तुझ्या आईची, ना इतर कोणाची, नाही मेणबत्तीची. कारण कसं आहे ना की ही मेणबत्ती हातच्या पुरती असणार. लग्नानंतर आपणच होत. फक्त तू आणि मी. अच्छा. आणि आणि आपलं बाळ? हो मॅडम, आत्ताची या मेणबत्ती समोर लग्न झालंय आपलं. तुमची गाडी तर एकदम सुसाट वेगाने धावते. हा, मी असंच विचारलं, जनरल. मग मी कुठे काय म्हणतोय. फक्त तुला घाई झाली असेल तर काही गोष्टी या लग्नानंतर राखून ठेवूयात, एवढंच. माही, काही काय बोलतोस? चुकीचं बोलतोय. गप रे. ठेवूयात ना राखून. हा, गप. काही गोष्टींचा विचार हा लग्न आधी करून ठेवला तरी चालेल. कोणत्या? जसं की लग्नानंतर नाव बदलायचं की नाही. असं काही नाही, तू म्हणशील तसं. खरं सांगू तर नाही, तुझ्या दिसण्यावर, तुझ्या हसण्यावर, तुझ्या आवाजावर, तुझ्या नावावर, तुझ्या प्रत्येक श्वासावर प्रेम आहे माझं. आय लव्ह यू सो मच तन्वी. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू टू माही. मग ठरलं तर आता तू मिस तन्वी शिरीष गाडगिळेस ना. लग्नानंतर तू तन्वी. माही, तू आत्ताच म्हणालास ना काही गोष्टी या लग्नानंतर करण्यासाठी राखून ठेवूयात म्हणून. मग मला पण माझं नाव लग्नानंतर सगळ्यात पहिल्यांदी तुझ्या तोंडून ऐकायचंय. तुझ्या नावाशी जोडलं गेलेलं माझं नाव. आपका हुकुम सराखों पर. मलिकाए मेणबत्ती. आपका हुकुम सराखो पर मलिकाए मेणबत्ती. मलिकाए मेणबत्ती. केवढे गोड आहे ते दोघं. आणि केवढं प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर. पण ही तन्वी पण ना, माहीला तिचं लग्नानंतरचं पूर्ण नाव घेऊ द्यायचं ना. निदान मला तरी कळलं असतं की माही खरा कोण येते. कदाचित पुढच्या पानांवर माहीचं पूर्ण नाव लिहिलं असेल का. पण ही पानं कोणी फाडली असतील आणि का? मला तर असं वाटतं ना, कदाचित सर मॅडमना ही डायरी वाचून दाखवत असतील आणि मॅडम पॅनिक झाले आणि त्यांनीच पानं फाडली असतील तर. नाही, पण अभिमन्यू सर पण रागाच्या भरात पानं फाडूच शकतात. काहीही असो,
पण पुढे काय झालं याचा छडा मला लावावाच लागेल. नाहीतर ही तन्वीची डायरी आणि तिचा तो माही मला काय रात्रीचं झोपू देणार नाहीत. पण तन्वी, तुझ्या भावना मी समजू शकते. खूप छान वाटतं ना जेव्हा आपल्या नावापुढे आपल्या नवऱ्याचं नाव लागतं. मिसेस गौरी अभिमन्यू राजे शिर्के. गौरी अभिमन्यू राजे शिर्के. सर, मला पण तुमच्या तोंडून माझं नाव ऐकायला खूप आवडेल. हा, मला माहिती आहे तुम्हाला आत्ता आपल्या नात्याबद्दल काही वाटत नाही, पण लवकरच तुम्ही आपलं नातं स्वीकाराल. काय झालं दादा? खोकला झालाय का? पाणी देऊ? घ्या घ्या घ्या, पाणी घ्या. काही झालं नाही रे मला. ओके. दादा थोडं बोलायचं होतं. बोला. ते म्हणजे ते कसं आहे, माझ्या आणि अर्पिताच्या लग्नाला 18 वर्ष पूर्ण झाली ना. अरे वा, अभिनंदन. मी त्या दिवशी केलंच होतं, कदाचित तुम्ही विसरला असाल. पुन्हा करतो. अभिनंदन. नाही नाही, असं कसं लक्ष कसं नव्हतं? लक्ष होतं पण तो मॅडमचा घोळ झाला ना सगळा. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की इतकी वर्ष संसार टिकवणं ही सोपी गोष्ट नाही ना, नाही का? म्हणजे संसार टिकवण्यासाठी ना खूप कॉम्प्रोमाइज करावे लागतात. हा, म्हणजे एकमेकांना समजून घ्यावं लागतं. म्हणजे एकंदरीतच सगळं खूप कठीण असतं. हा, पण ते एकाच्याच हातात नसतं. म्हणजे ते काय म्हणतात, ते 2 चाकं असतात. ती 2 चाकं ना अशी नीट चालावी लागतात. हा, गाडी बिघडली असेल तर बदलून टाकायची, नाहीतर गॅरेजमध्ये टाकायची, रिपेअर करून घ्यायची. मग त्याचं बिल आलं की मग ते माझ्याकडे पाठवायचं. मी देतो पैसे. ठीक नाही. गौरी, तू बस. मी चहाचं बघते जरा. लग्नाचं काय म्हणत होतात मग अशी? काय झालं? ते पोट बिघडलंय बहुतेक माझं. हा, पोट बिघडलंय. मुरडा येतोय. मी आलोच. जरा जाऊन आलोच मी. हा, मॅम, तुम्हाला आणखीन वाढू? डिवोर्स पेपर्स? शेखर भाऊजी अर्पिता ताईंसोबत डिवोर्स घेणार आहेत?